Divine wealth transfer. दैवी संपत्तीची अदलाबदल किंवा ट्रान्सफर. When God turns the tables in your favor. जेव्हा परमेश्वर तुमच्या बाजूने सगळे मेस करतो. Amen. Amen. God is the owner of all wealth and all resources. परमेश्वर सर्व धनसंपत्तीचा सर्व पुरवठ्याचा मालक आहे. He controls the treasures of the earth. आणि संपूर्ण पृथ्वीवरची सगळी धनसंपत्ती त्याच्या नियंत्रणाखाली आहे. And so he has the right and authority and power to shift them from one person to another. आणि म्हणून देवाकडे हे सामर्थ्य आहे की ती धनसंपत्ती एकाकडनं दुसऱ्याकडे ट्रान्सफर करावी. हे सामर्थ्य, ही कुवत, हे नियंत्रण देवाकडे आहे. That God can take wealth from those who misuse it. जी माणसं धनाचा गैरवापर करतात त्यांच्याकडनं ते धन किंवा पैसा देव काढून घेऊ शकतो. And place it in the hands of his faithful children. आणि त्याच्या विश्वासू मुलांच्या हातामध्ये परमेश्वर ते धन किंवा पैसा देऊ शकतो. Amen. Amen. And so throughout history तर संपूर्ण we इतिहासामध्ये have seen आपण पाहिलंय God transfer wealth supernaturally. परमेश्वर अलौकिक रीतीने धनसंपत्ती ट्रान्सफर करतो. And we have got many instances in the Bible. आणि आपल्याकडे बायबलमध्ये अनेक उदाहरणं याविषयीची आहेत. How God transferred the wealth of the enemies to God's friends. कशा पद्धतीने देवानं शत्रूंचं धन ट्रान्सफर केलं, अदलाबदल केली त्याची. From Egypt, God transferred it to Israel. मिस्र देशातनं ते धन देवाने काढलं आणि इस्रायल देशामध्ये ती धनसंपत्ती देवाने आणली. Amen. आमेन. And from Haman to Esther. हमानाकडनं काढलं, एस्तेरकडे ते धन देवाने आणलं. From the enemy's armies to Jehoshaphat the king. शत्रूच्या सैन्यातनं ते काढलं आणि यहोशाफाट राजाकडे आणलं. And so these divine transfers, तर दैवी रीतीने झालेले हे सगळे ट्रान्सफर जे असतात they were not done by human strength, ते मानवी शक्तीवर झालेले नाहीये, but by God's power and God's favor. पण देवाच्या सामर्थ्याने आणि देवाच्या अनुग्रहाने हे ट्रान्सफर झालेले आहे. Amen. Amen. So in these last days, तर या शेवटच्या दिवसांमध्ये God is still transferring wealth परमेश्वर अजूनही धनसंपत्ती ट्रान्सफर करत आहे. to all those who are aligned to his will. असे सर्वजण जे देवाच्या इच्छेमध्ये जुळलेले आहेत त्यांच्यासाठी. To all those who love God. अशा लोकांचं की ज्या लोकांचं देवावरती प्रेम आहे त्या लोकांसाठी. To all those who serve in his kingdom. आणि जे लोक देवाच्या राज्यात सेवा करतात त्यांच्यासाठी. Praise God. देवाला धन्यवाद. So God is seeking for very faithful stewards. तर परमेश्वर अतिशय विश्वासू अशा कारभाऱ्यांच्या शोधात आहे. Those people who will use the wealth to build his kingdom. जी माणसं ही धनसंपत्ती त्याचं राज्य वाढवायला वापरतील अशा लोकांच्या शोधात देव आहे. And those who will bless others. आणि जी माणसं इतरांना आशीर्वाद देतील अशा लोकांच्या शोधात देव आहे. Amen. Amen. And so when you seek God first तर तुम्ही जेव्हा प्रथम देवाला शोधाल and obey his word आणि देवाच्या शब्दाचं आज्ञा पालन कराल and walk in faith, आणि विश्वासाने चालाल, then you position yourself मग तुम्ही स्वतःची पोझिशन तयार करता for the wealth transfer. अशासाठी की ती धनसंपत्ती तुझ्याकडे ट्रान्सफर व्हावी. So get ready. म्हणून तयार व्हा. Keep your bags open. आपल्या पिशव्या उघड्या ठेवा. The wealth of your enemies are going to be transferred in your account. तुझ्या शत्रूची धनसंपत्ती तुझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर होणार आहे. आमेन. There will be blessings coming your way. आशीर्वाद तुमच्या मार्गात येणार आहेत. There will be positions coming your way. पद तुमच्या मार्गात येणार आहेत. Because Hallelujah. God is the owner of everything. कारण देव सर्वच गोष्टींचा मालक He आहे. is the owner and proprietor of this world. या संपूर्ण जगाचा मालक, चालक, प्रतिपालक देव आहे. And he can give it to anyone whom he likes. आणि ज्या कुणाला देवाला ते द्यायचं असेल, जो कोणी देवाला त्यासाठी आवडेल त्याला देव देईल. When God gives, जेव्हा देव देतो it lasts forever. ते कायम टिकणार असतं. Even today, आज सुद्धा after thousands of years, हजारो वर्षांनंतर that land of Israel belongs to Abraham. ती इस्रायलची जमीन अब्रामाच्या मालकीवर आहे. Imagine walking into a place where the hard work is already done. कल्पना करा अशा जागेत जाणं की जिथं मेहनत, कष्ट, घाम गाळणं ऑलरेडी कोणीतरी केलेलं आहे. Amen. Amen. The house is built. आणि घर तयार बांधलेलं The आहे. kitchen is ready. स्वयंपाक घर तयार. The food is piping hot. रेडी टू कुक अँड ईट. हालेलुया. The fruit is laid on the table. आणि टेबल वरती फळं आहे. You just go and eat. तुम्ही जाऊन फक्त खायचंय. He's saying relax. ते म्हणतो जरा आरामात बस. Someone else is working for you right now. कोणीतरी दुसरं तुझ्यासाठी आता काम करत आहे. तू बस जरा. So you have to wait for some time. जरा वाट बघ.
Someone is planting trees. कोणीतरी तुझ्यासाठी झाडं लावतंय, Someone is building houses. कोणीतरी तुझ्यासाठी घर बांधतंय. But I am getting it ready for you मी तुझ्यासाठी तयार करत आहे, because I know your taste. कारण मला माहितीये तुझी चव काय आहे. I know what color you want for your house. मला माहितीये तुझ्या घराला तुला कुठला रंग आवडतो, And I am putting that color in that fellow's mind. आणि तोच रंग त्या माणसाच्या मनात मी घातला, And he's painting that same color that you आणि want. त्याच रंगाचं घर तो बांधतोय, जे रंग तुला आणि जे घर तुला हवंय. देव बाप्पा तुला Because you धन्यवाद. are my children. कारण तुम्ही माझी मुलं आहात. Praise God. देवाला धन्यवाद. How many want it that way? किती लोकांना असं हवंय? See that somebody wants it. You will get it. मिळेल, 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 You will get it. मिळेल. In the name of Jesus. बरोबर In the शोधो. name of Jesus. येशूच्या In नावात the मिळेल. name of Jesus. येशूच्या You get नावात it. मिळेल. There is an easier way to receive blessings. अगदी सोपा मार्ग आहे आशीर्वाद मिळवायचा. While you work for my kingdom, तू माझ्या राज्यासाठी काम कर. God says, ते म्हणतो, while you work for my तू kingdom, माझ्यासाठी माझ्या राज्यासाठी काम करताना I was working on your blessing. मी तुझ्या आशीर्वादांवरच काम करत होतो. तू माझी कामं करत होता. देव म्हटला मी तुझी कामं करत होतो. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Matthew 16 verse 33, मत्थ्याचा 16वा अध्याय त्यातलं 33 वचन, seek first the kingdom of heaven and its righteousness. प्रथम स्वर्गाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा. First the kingdom of God. पहिलं देवाचं राज्य शोधा, And everything will be added, he said. बाकी सगळ्या गोष्टींची भर पडेल म्हणाला. See, this is not just about houses आणि हे केवळ घरांविषयी नाहीये or land. किंवा जमिनींविषयी नाहीये. God is preparing something much greater for us. देव आपल्यासाठी काहीतरी अजून मोठं महान तयार करत An आहे. eternal home in heaven. अनंत काळचं घर स्वर्गात पण तयार करत A आहे, mansion is building. आणि तो स्वर्गात आपल्यासाठी महाल बांधत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That when we make the entry in की heaven, जेव्हा आपण स्वर्गात प्रवेश करू, he will give you the keys. देव आपल्याला ती किल्ली देईल. So he says, ते म्हणतो in the meantime, मधल्या वेळेत work for my kingdom. माझ्या राज्याचं काम कर. I'm building your mansion in heaven. मी तुझा महाल स्वर्गात बांधत आहे. The whole world coming to one man, Joseph. अख्खं जग त्या एका माणसाकडे आलं ज्याचं नाव योसेफ, Because he has bread. कारण त्याच्याकडे अन्न होतं त्यावेळेला. The whole world coming to Jesus. अख्खं जग येशूकडे Because आलं, my Jesus is the bread of कारण life. माझा येशू जीवनी भाकर आहे. Praise God. हालेलुया. He is the living bread जिवंत भाकर आहे that came down from heaven. जी स्वर्गातनं खाली उतरली. And God transfers wealth, आणि देव जेव्हा अशा पद्धतीनं धनसंपत्ती ट्रान्सफर करतो, position, and power. पद, सामर्थ्य, पैसा, धनसंपत्ती, मालमत्ता ट्रान्सफर करतो, All that into your hands. सगळं तुझ्या हातात आणून ठेवतो. It's not for boasting, it is not for pride. ते अभिमान बाळगायला आणि स्वाभिमान, अभिमान, घमेंड, गर्व बाळगायला नाही, But be a blessing to others. पण दुसऱ्यांसाठी आशीर्वाद ठरायला. God takes from the wicked देव दुष्ट लोकांच्या हातातनं काढतो and gives it to the righteous. आणि नीतिमान लोकांच्या हातात देतो. Ecclesiastes 2:26. उपदेशक 2:26 मध्ये लिहिलेलं आहे, A sinner may gather and store up wealth, but it will be given to someone who pleases God. तुम्ही वाचा उपदेशक 26. 2:26. तर जो मनुष्य देवासमोर चांगला आहे त्याला तो ज्ञान, विद्या आणि हर्ष देतो, परंतु तो पाप्याला कष्ट देतो अशासाठी की त्याने संग्रह करावा, साठवून ठेवावे. Ah. त्या पाप्याने संग्रह करून साठवून ठेवावे, आणि जो देवासमोर चांगला आहे त्याला त्या पाप्याने द्यावे. Are you getting me what कळतंय I'm का? saying? मी काय बोलतोय कळतंय का? नाही नाही, Struggle आम्हाला is not for you. संघर्ष तुझ्यासाठी नाहीये. Struggle is for the wicked. संघर्ष पापी दुष्ट लोकांसाठी आहेत, They will struggle and gather everything. आणि ती पापी माणसं, दुष्ट माणसं संघर्ष डोकेफोड करून सगळं कमवणार, मिळवणार, साठवणार, And when they have enough, आणि त्यांच्याकडे पुरेसं झालं God transfers it to the righteous. की देव ते घेणार आणि नीतिमानांना ट्रान्सफर करणार. And even when the enemy tries to keep your blessings, आणि शत्रूने जरी तुमचे आशीर्वाद ठेवायचा प्रयत्न केला, God can take it and give it to you. देव ते घेऊन तुला देऊ शकतो. He will take from those who reject it from his hands आणि त्याच्या हस्ते जे नाकारतायत त्यांच्याकडनं तो ते घेऊन टाकेल, and give it to them who accept him. आणि जे स्वीकारतायत त्यांना देव देऊन टाकेल. He can transfer a house to you अरे एखादं घर तुझ्या नावे करेल तो, or even lands to you. जमीन तुझ्या नावे करेल. Jesus said येशू बोलले in Matthew 6 verse 8, मत्ती 6:8, your father knows what you need before you ask him तुझ्या बापाला ठाऊक आहे, मागण्या अगोदर ठाऊक आहे तुला काय हवंय. because he loves you कारण देवाचं तुझ्यावर प्रचंड प्रेम even आहे. in little things. छोट्या छोट्या गोष्टीत पण देवाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. Jesus said, येशू बोलले blessed are the meek, जे दीन, जे लीन ते धन्य, for they shall inherit the earth. कारण पृथ्वी वतन पावतील. जे दीन आणि लीन आहेत
त्यांना प्रॉपर्टीत काय मिळणार आहे माहित आहे? दापोडी आणि पुणे नाही, अख्खं जग, पृथ्वी. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.